तिथून वडीत फरफट्यात नेलं. माझ्या सामनी मोकळ्या वावरातून चालवलं. मी निंबुनीच्या ते झाडापासून क्रॉस वस्तूवर त्यांनी ते येड्या गावतात नेलं. माझ्या सामनी मूल 2दा 3दा आसडलं. त्याला रक्ताच्या वांक्या झाल्या, बाळाच्या रक्ताचे. स्वतः मी उचलून आणली, माझ्या मेवणीने मी उचलून आणली. अजूनही तुम्ही हा शर्ट बदलले नाही, अजूनपर्यंत आमचं तिकडं दवाखान्यातच होतो. विधी झालीच्या पुढं आम्ही घरी आलो. मागणी काय नाही, मला फक्त म्हणलं न्याय हवा, बाकी काही नाही. पुण्यातल्या शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेडजवळची ही आंबेवाडी इथला परिसर आणि इथेच ज्या पद्धतीने रोहन बोंबे या 13 वर्षाच्या मुलाचा बिबट्याने ज्या पद्धतीने हल्ला करून एक प्रकारे वध केला आणि एकूणच या पद्धतीने जे काही घडलं त्याच्यानंतर संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली. एकूणच त्यांच्या वडिलांचा आक्रोश जर पाहिला आपण आणि नागरिकांचा जो संताप, या सगळ्याचं परिवर्तन हे मोठ्या एका चळवळीत उभं राहिले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गेल्या 2 दिवसापासून या पुणे नाशिक महामार्गावर हे आंदोलन सुरू होतं आणि आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी इथे येऊन या घटनास्थळाची पाहणी केली, त्यांच्या घराला भेट दिली, त्यांच्याशी बातचीत केली. काय आज आले आपल्याकडे घरी, त्याच्यानंतर आपण त्यांच्याकडे काय मागणी केली, कारण आता आपला मुलगा तर गेला. मागणी काय नाही, मला फक्त म्हणलं न्याय हवा, बाकी काही नाही. याच्या पलीकडे मी दुसरं काही, माझ्याकडं बोलायला शब्दच बाकी नाही. काय बोलणार या अवस्थेत, मनस्थितीच नाही बोलण्याची. इथं घटना घडली समोरच, काय त्या दिवशीचा प्रसंग होता, सकाळपासून त्याचं काय बोलणं झालं होतं तुमच्याशी? सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ बिंघोळ झाल्याच्या नंतर सरांनी मेसेज वगैरे केल्याच्या नंतर त्याने म्हणले, पप्पा मला 20 पैकी 18 मार्क पडलेत. आणि त्यानंतर दुपारचं आम्ही शेतात गेलो. शेतात कांदे भरताना म्हणला, पप्पा मला मिसळ नाही खायची, मला कढीवडा खायचा आहे. मोठ्या मुलांनी मिसळ आणली होती. मम्मीला म्हणला, मम्मी संध्याकाळचं कढीवडा खायचा आहे. 3:30ला आम्ही जेवलो. 10च मिनिटं झाली तो घरापाशी आला तर ही अशी घटना घडली. तुमच्या समोर घटना घडली, तुमचं बिबट्याला पण हाकलण्याचा प्रयत्न केला, काय घडलं होतं? माझ्या समोर म्हणजे तो पुढं आला होता, मी पाठीमागून येत होतो. तिथं घराच्या अंगणातून त्याला तिथं समोर मागाशी तुम्ही पाहिलं आपण बसलो, तिथून वडीत फरफट्यात नेलं. माझ्या सामनी मोकळ्या वावरातून चालवलं. मी निंबुनीच्या ते झाडापासून क्रॉस वस्तूवर त्यांनी ते येड्या गावतात नेलं. माझ्या सामनी मूल 2दा 3दा आसडलं. त्याला रक्ताच्या वांक्या झाल्या. निश्चितच हे दुःख न संपणार आहे. पण आता हा जो न्याय मागताय तुम्ही, म्हणजे तुमचा मुलगा गेलाय, अजून कुणाची मुलं जाऊ नये, कारण हा सगळा परिसर. मला तेवढीच इच्छा आहे, बाकी दुसरे काही नाही. परत अशी दुर्दैवी घटना कोणाशीही न घडो, तीच जी भावना आहे. कारण ज्या पद्धतीने रक्ताची उलटी केली, समोर हे सगळं मूल तडफडताना पाहिलं, आज अनेक घटना इथं घडतायत. लोकांच्या भावना तीव्र आहेत, त्यामुळं ह्याला न्याय मिळणं हाच प्रकार आहे का? हो, याला न्याय मिळणं हाच प्रकार. आता त्यांनी सांगितलं की हे जे बिबटे आहेत ते पकडून आम्ही ज्या पद्धतीने पुढे नेणार आहोत, वंताराला पाठवणार आहे. मात्र ह्या उपायांनी इथले हल्ले थांबतील का? आणि जे हातावर आजही रक्ताचे डाग आहेत आपण पाहतोय, ते खरं तर ह्या न्यायाने भरून येतील का? न्याय तुम्हाला मिळेल असं वाटते? मिळेल. आज जी चर्चा झाली त्याच्यावर मिळेल, जरूर मिळेल. आता हे जे डाग आहेत हे बाळाच्या रक्ताचे, स्वतः मी उचलून आणले, माझ्या मेवणीने मी उचलून आणली. अजूनही तुम्ही हा शर्ट बदललेला नाही, अजूनपर्यंत आमचं तिकडंच दवाखान्यातच होतो. विधी झालीच्या पुढं आम्ही घरी आलो. 2 दिवस हे दुःख तुम्ही झेलत झेलत. आज अंतिम मला याच्या पुढचे प्रश्न नका विचारू साहेब. दुःख अनावर होत. निश्चितच ह्या ज्या काही भावना आहेत त्यांच्या फार तीव्र आहेत. कारण ही दुःखावरची खपली त्यांची सातत्याने जेव्हा हे प्रश्न विचारले जातील तेव्हा निघत राहील आणि हे दुःख खरं तर न संपणार आहे. मात्र हे यासाठी दाखवण्याचा प्रयत्न केला की केवळ या विलास बोंबे यांचंच हे दुःख नाही आहे, तर पिंपरखेड, जांबूत या परिसरात सातत्याने जे बिबट्याचे हल्ले होत आहेत त्याच्यामध्ये जी मृत्युमुखी पडत आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या पालकांची आणि इथल्या सगळ्या नागरिकांची ही भावना आहे. त्याच्यामुळे त्या संतापाचं रूपांतर गेल्या 2 दिवसापासून या आंदोलनामध्ये झालेलं आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी इथं येऊन पाहणी करणं ही मागणी होती. मात्र अखेर कलेक्टर जितेंद्र डुडी हे या ठिकाणी आले, त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि अनेक उपाययोजना सुचवलेल्या आहेत. मात्र भविष्यात या उपाययोजना होतील का
हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पिंपरखेड, पुणे.